घेणार आहे. कारण राणा दादा म्हणजे आपले नुसते आमदार नाहीत, दादा म्हणजे जिल्ह्याचे नुसते नेते नाहीत, राणा दादा म्हणजे आपल्या सर्वांची अस्मिता आहे. राणा दादा म्हणजे आपल्या सर्वांचा मान आहे, सन्मान आहे. आणि राणा दादांबद्दल खासदार यांनी परवा एका व्हिडिओमध्ये वक्तव्य केलं की राणा दादांना त्यांनी सांगितलं की टुटू भैयांना उमेदवारी त्यांना लाज वाटली पाहिजे होती. मला आज या व्यासपीठावर आता त्यांना सांगायचंय भैया की लाज तर या जिल्ह्यातल्या लोकांना त्या दिवशी वाटली ज्या दिवशी एका शेतकऱ्यानं तुमचं नाव घेऊन आत्महत्या केली, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उमेदवारी दिली. त्या दिवशी या जिल्ह्याला लाज वाटली. लाज त्या दिवशी वाटली ज्या दिवशी प्रसाद योजनेमध्ये आपलं उद्धव ठाकरे सरकार असताना तुम्ही साधा प्रस्ताव दिला नाही. त्या दिवशी या जिल्ह्याच्या नागरिकांना लाज वाटली. लाज या जिल्ह्यातील नागरिकांना तेव्हा वाटली जेव्हा आपलं सरकार असताना आई तुळजाभवानीच्या रेल्वेसाठी आपण एक रुपडी दिली नाही. त्या दिवशी त्याला लाज वाटली. आणि का तुम्हाला लाज त्या दिवशी नाही वाटली ज्या दिवशी एका ड्रग्ज माफियाचा फोटो आमच्या आई तुळजाभवानीच्या सोबत त्या ठिकाणी लावला गेला? त्या दिवशी तुम्ही एक शब्द काढला नाही. त्या दिवशी तुम्हाला लाज का नाही वाटली? आम्हाला लाज त्या दिवशी वाटली ज्या दिवशी ड्रग्ज विषयी आमच्या तुळजापूर शहराची बदनामी होत होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सामील झालात. तुम्ही एकाही प्रसार माध्यमाला त्या ठिकाणी सांगितलं नाही की बाबांनो या माध्यमातून आई तुळजाभवानीची बदनामी होती आहे, आपण सत्य जाणून घेऊ. आम्हाला लाज त्या दिवशी वाटली जेव्हा या आई तुळजाभवानीच्या नगरीसाठी आपण एक रुपडी खासदार निधी दिली नाही. त्या दिवशी आम्हाला लाज वाटली. आणि तुम्ही आमच्या नेत्याची लाज करता. माझ्या नेत्याला राजकारण करायचंच कशासाठी? आणि त्यांच्या 70 पिढ्या बसून खातील, चोपून खातील एवढं त्यांच्याकडे आहे. तरी सुद्धा राणा दादा, अर्चनाताई, मल्हार दादा सकाळी 7ला घर सोडतात आणि रात्री 12ला घरी जातात. काय पडलंय त्यांना? कशासाठी करायला? कुटुंबाच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता अख्खा कुटुंब तुळजापूर शहरासाठी झटतंय. कोरोना काळापासून आपण त्या ठिकाणी पाहतोय. याची लाज तुम्हाला वाटली नाही? मला या ठिकाणी दादा अजून एक विषय सांगायचा आहे की ज्या वेळेस या तुळजापूर शहरातला सर्वसामान्य नागरिक, या तुळजापूर शहरातला सर्वसामान्य व्यापारी, या तुळजापूर शहरातला सर्व माता भगिनी ज्या वेळेस आपल्या सर्वांच्या उमेदवारांचं बटन दाबणार आहे, कमळाचं बटन दाबणार आहे, त्यावेळेस अजून एक जबाबदारी आपल्यावर पडणार आहे दादा. आणि ती जबाबदारी काय आहे? विकास आपण करणं आपलं कर्तव्य दादा. आमदार म्हणून तुमचं आहे, नगरसेवक म्हणून आमचा आहे, नगराध्यक्ष म्हणून पिटूबाई यांचा आहे. परंतु दादा ज्यावेळेस जबाबदारीचं बटन कमळाचं ही लोक दाबणार आहेत त्यावेळेस त्यांच्या रक्षणाची, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा दादा आपली आहे. कारण एखादी आपली माऊली, एखादी विद्यार्थिनी ज्यावेळेस शाळेला जाते, ट्युशनला जाते, त्यावेळेस जर कोणी नालायक युवक, मग तो कोणीही असेल, जर त्या माता माऊलीला त्या ठिकाणी असुरक्षित वाटत असेल तर त्या नालायक युवकाला सुद्धा कायद्याची पर्वा न करता त्याला शिकवलं पाहिजे. ही सुद्धा जबाबदारी दादा आपली आहे. ज्यावेळेस छोटे छोटे व्यापारी आहेत दादा, बांगडीवाले आहेत, या ठिकाणी मोठे व्यापारी आहेत, सर्व नागरिक आहेत दादा, यांच्या सुद्धा सुरक्षेची जबाबदारी दादा आपली आहे. कारण हे ज्या वेळेस कमळाचं बटन दाबणार आहेत, नगराध्यक्षाचं बटन दाबणार आहेत, नगरसेवकाचं बटन दाबणार आहेत, त्या वेळेस दादा ते विकासासोबत ही सुद्धा जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी देणार आहे. आणि खासदारांचं काम काय? आज मुद्दाम मी खासदारांविषयी घेतलाय कारण दादा ते माझ्या प्रभागात आज येऊन त्यांना माझ्या विरोधात प्रचार करावा लागला ना, तेव्हाच मला गर्व वाटला तुमचा कार्यकर्ता असल्याची. आणि खासदारचं काम काय? फोनवरती अधिकाऱ्याला शिवीगाळी करणं. मी रोज सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये असतो दादा, त्यांना व्यवस्थित बोलून तुमच्या भाषेत जी कामं होतात ना यांच्या शिवीगाळीनं होत नाही. दादा ज्या वेळेस ते फोनवरती शिवीगाळी देतात ते लोक, ते अधिकारी दादा आपल्या माणसाला नियम शिकवतात. नियम त्यांचा फोन झाला की 50 हेलपाटे त्याला त्या ठिकाणी अधिकारी मारतो. परंतु राणादादांचा फोन आहे, राणादादांचा कार्यकर्ता आहे, ज्यावेळेस त्यांना सांगतात
त्यावेळेस ते आदरयुक्त त्यांना भीती असते. राणादादाबद्दल त्यांची आदरयुक्त भीतीच आपलं काम त्या ठिकाणी करते. हा बदल आहे. आणि आता सगळ्यांनी सांगितलं की पुटुबायावरती रोज त्या ठिकाणी चिखल फेक होते, रोज चिखल फेक होते. मी त्यांना या ठिकाणी एवढंच सांगतो की कमल कीचड में ही खिलता है. कितीही किंमत त्यांनी त्या ठिकाणी टाकली तरी हरकत नाही. आणि म्हणून मी दादा सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एवढंच म्हणेन की जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता. हम सब जिगर वाले हैं, जिगर वाले सहकारी है, जिगर वाले मित्र है, कार्यकर्ते है. जिगर वालों का डर से कोई वास्ता नहीं होता. हम कदम वहां पर भी रखेंगे जहां पर रास्ता नहीं होता, जहां पर रास्ता नहीं होता. धन्यवाद. यानंतर मी पिटूबायांना विनंती, यानंतर आपले सिंगम संतोष भाऊ परमेश्वर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मगापासून तुम्ही 2 मिनिटात संपवा म्हणताय.